नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण दीप अमावस्या ही कशा पद्धतीने साजरी केली जाते किंवा मग ती साजरी करण्यामागचं नेमकं महत्त्व काय याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर आषाढ महिन्याच्या अमावस्येला किंवा मग आषाढी अमावस्येला दीप अमावस्या असं म्हटलं जातं आणि श्रावण महिना सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर ही अमावस्या असते. तर आषाढ अमावस्येला दीप अमावस्या किंवा दिव्याची अवस असं म्हटलं जातं. धार्मिक शास्त्रानुसार प्रत्येक राज्यात किंवा प्रत्येक विभागात वेगवेगळ्या पद्धतीने ही दिव्यांची पूजा केली जाते. तर ही दिव्यांची अमावस्या किंवा दिव्यांची पूजा कशी केली जाते याविषयीचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. दिव्यांच्या अवसेच्या दिवशी घरातील सर्व प्रकारची दिवे म्हणजे तांब्या, पितळेची, स्टीलची किंवा चांदीची अशी कुठल्याही प्रकारची दिवे जर असतील तर ते सर्व एकत्रित करून ती छान स्वच्छ घासून पुसून घ्यायची. त्यांना दूध आणि पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलं जातं आणि ती पूजा करण्यासाठी जे साहित्य लागतं तर त्या साहित्यामध्ये मी या ठिकाणी तांदूळ घेतलेले आहेत. त्याचसोबत हळदी कुंकू, गंध, अक्षदा, दिवा किंवा मग या ठिकाणी आपण दिवा लावण्यासाठी अगरबत्ती घेतलेली आहे. आघाडा आणि दुर्वा हे सुद्धा या पूजेमध्ये खूप महत्त्वाचे आहेत. त्याचसोबत तुम्हाला कुठल्या प्रकारची फुले मिळत असतील किंवा मग नाहीच मिळाली तर पिवळी फुले अवश्य वापरावी. त्याचसोबत आपण जी दिवा लावण्यासाठी फुलवात घेतलेली आहे तर ही तुम्ही तुपामध्ये किंवा तेलामध्ये लावू शकता. त्याचसोबत सुपारी आणि वस्त्रमाळ. तर या ठिकाणी आपण दिव्याला जो नैवेद्य दाखवणार आहोत त्यासाठी मी या ठिकाणी चुरमुरे, गोड बत्तासे किंवा फुटाणे घेतलेले आहेत. तर यामध्ये मुरमुरे हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत किंवा मग गोड बत्तासे सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर या ठिकाणी आजच्या दिवशी म्हणजेच अमावस्येच्या दिवशी कणकेचे दिवे बनवले जातात. तर आपल्या साध्या गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी हळद आणि गूळ टाकून हे दिवे बनवले जातात आणि घरच्या दिव्यांना या दिव्यांनीच ओवाळलं जातं. तर या दिव्यामध्ये तुम्ही तूप आणि फुलवात ठेवून घ्यायची आहे. त्याचसोबत आपली जी संपूर्ण घरातील दिवे आहेत ते आपण छान स्वच्छ घासून घेतलेली आहेत आणि ही पूजा महत्त्वाची म्हणजे तुम्ही देवाच्या समोर मांडू शकता किंवा मग बाजूला सुद्धा मांडू शकता. मी या ठिकाणी देवाच्या समोर अगदी थोडीशी जागा होती त्यासाठी देवाच्या अगदी समोर ही पूजा मांडलेली आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बाजूला कुठल्याही ठिकाणी ही पूजा करू शकता. तर ही पूजा करण्यासाठी तुम्ही खाली कुठलंही लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे आणि दिव्याच्या खाली अगदी थोडे थोडे तांदूळ ठेवायचे आहेत कारण दिवा हा खाली जमिनीवर ठेवायचा नसतो. तर हिंदू धर्मशास्त्रानुसार कुठल्याही वस्तू ठेवण्या अगोदर दिव्याच्या खाली तांदूळ ठेवायचे. तर हे शुभ मानले जातात. तर दिवा हा आपला मांगल्याचा शुभ प्रतीक आहे. त्यामुळेच प्रत्येक धार्मिक विधीमध्ये किंवा शुभ कार्यामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात दिव्याने केली जाते. म्हणूनच या ठिकाणी आपण दिव्यांची पूजा करणार आहोत. तर दिव्यांची पूजा करण्यासाठी कुठल्याही व्रतवैकल्याची पूजा करण्यासाठी अगोदर आपण दीप प्रज्वलन करतो. त्यासाठी आपण एक दिवा लावून घेतलेला आहे आणि आता जी बाकीची दिवे आहेत तर त्याला आपण हळदी कुंकू लावून घेणार आहोत. तर प्रत्येक पूजेमध्ये दिव्याला खूप महत्त्व असतं पण दिव्यांचाच सण म्हणून आपण दीप अमावस्या साजरी करतो. तर आपण दिव्याला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे. त्याचसोबत ठिकाणी आपण एक सुपारी घेतलेली आहे आणि ती छान तिचा अभिषेक करून घेतलेला आहे. तर आपण सुपारी हे गणपतीचं प्रतीक म्हणून या ठिकाणी मांडलेलं आहे. तर गणपतीला सुद्धा आपण हळदी कुंकू लावून घेतलेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी संपूर्ण दिव्याला वस्त्रमाळ घालायची आहे. तुम्ही या ठिकाणी हार सुद्धा वापरू शकतो किंवा मग एक औपचारिकता किंवा धार्मिक विधीमध्ये वस्त्रमाळेला सुद्धा महत्त्व आहे म्हणून आपण वस्त्रमाळ या दिव्यांना घातलेली आहे. त्याचसोबत या पूजेमध्ये आघाडा आणि दुर्वा याला सुद्धा खूप महत्त्व आहे.
तर दुर्वा ही गणपतीला खूपच प्रिय आहे आणि आघाडा सुद्धा प्रिय आहे. म्हणूनच या पूजेमध्ये आघाडा आणि दुर्वा प्रत्येक समईला दिव्याला वाहिली जाते. तर तुम्ही एका ठिकाणी वाहू शकता किंवा मग प्रत्येक दिव्याला सुद्धा ही आघाडा वाहू शकता. तर या ठिकाणी आपण आता फुल अर्पण करणार आहोत. तर या पूजेमध्ये पिवळे फुलाला खूप महत्त्व आहे. जर तुम्हाला पिवळी फुले भेटली तर अवश्य वापरा किंवा कुठल्याही प्रकारची जर मिळाली असतील तर ती तुम्ही समई किंवा दिव्याला वाहू शकता. तर ही पूजा शक्यतो सकाळी सुद्धा करू शकता किंवा मग संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला सुद्धा करू शकता. तर काही ठिकाणी सकाळी अगोदर स्नान करून स्वच्छ कपडे घातले जातात आणि जी आपली दररोजची देवपूजा असते त्याच वेळेत ही पूजा केली जाते आणि संध्याकाळी संपूर्ण दिवे पाजळून आरती करून यथेच्छ दिवाला किंवा देवाला नैवेद्य दाखवला जातो. तर आपण संपूर्ण समई किंवा मग छोट्या निरांजनांना हळदी कुंकू गंध फूल अक्षता वाहिलेली आहे. त्याचसोबत आघाडा आणि दुर्वा सुद्धा वाहिलेली आहे. तर आता आपण जो दिव्यांना नैवेद्य दाखवणार आहोत तो नैवेद्य आपण या ठिकाणी मुरमुरे किंवा गोड जे फुटाणे किंवा गोड बताशे मिळतात तर ते वापरू शकता किंवा मग दूध साखरेचा नैवेद्य सुद्धा या ठिकाणी दाखवू शकता. तर कुठलाही प्रकार जर तुमच्याकडे गोडाचा शिरा किंवा खीर असेल तर तो सुद्धा या पूजेमध्ये चालू शकतो. तर अशा पद्धतीने आपली पूजा झाल्यानंतर आपण जो दिव्याला ओवाळायचा आहे तर यासाठी आपण अगरबत्ती लावून घेतलेली आहे आणि त्याचसोबत आपण जे कणकेचे दिवे केलेले आहेत तर ते कणकेचे दिवे सुद्धा आपण लावून घेणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे हे संपूर्ण दिवे सुद्धा लावून घ्यायचे आहेत. कारण जेव्हा आपण दिव्याची पूजा करतो तर संपूर्ण दिवे अगोदर पाजळून आणि नंतरच मग जे कणकेचे दिवे आहेत ते प्रज्वलित करायचे आहे आणि नंतर आरती करून घ्यायची आहे. तर ते कणकेचे दिवे कसे बनवायचे? आपण साधारण जे दिवे बनवतो त्याच पद्धतीने हे दिवे सुद्धा बनवले जातात. पण त्या दिव्यामध्ये अगदी थोडीशी हळद आणि गूळ टाकला जातो. तर हे गोडाचे दिवे असतात. कारण आजच्या दिवशी दीप प्रज्वलन केल्यानंतर दिव्याची आरती केल्यानंतर आपण त्याच दिव्यांनी घरच्या लहान मुलांना सुद्धा औक्षण करतो. तर अशा पद्धतीने आपण जे कणकेचे दिवे बनवले आहेत ते सुद्धा प्रज्वलन करून घेतलेले आहेत म्हणजेच पाजळलेले आहेत. आणि या दिव्यांनी आपल्या घरातील संपूर्ण समई दिवे किंवा मग संपूर्ण देवी देवतांना औक्षण करून घ्यायचं आहे म्हणजेच ओवाळायचं आहे. तर धूप दीप आरती करून घ्यायची आहे आणि नंतर याच दिव्यांनी आपल्या घरातील जे काही लहान मुलं असतील तर त्यांचं औक्षण करायचं आहे. कारण आपल्या घरातील लहान मुलांनाच आपल्या वंशाचा दिवा म्हटलं जातं. तर त्यांना अंधकाराकडून प्रकाशाकडे जाण्यासाठी किंवा मग अतिशय चांगला मार्ग मिळावा किंवा त्यांना चांगलं आरोग्य मिळावं यासाठी आजच्या दिवशी आपल्या घरातील मुलांना सुद्धा ओवाळलं जातं. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा केली जाते. कारण ही पूजा करण्यामागचं नेमकं महत्त्व काय, कारण काय, तर आपल्या घरामध्ये सतत लक्ष्मीचा वास राहावा किंवा आपल्या घरात सुख समृद्धी आणि लक्ष्मी सदैव नांदावी म्हणूनच आजच्या दिवशी ही पूजा केली जाते. तर शास्त्रानुसार अमावस्येच्या रात्री अंधारा असतो आणि या रात्री प्रकाशाचे विशेष महत्त्व असते. ज्यावेळी अंधाऱ्या रात्रीसाठी कृत्रिम प्रकाशाची पुरेशी सोय नव्हती म्हणजेच तेव्हा लाईट वगैरेची सोय नव्हती तेव्हा अमावस्येच्या दिवशी दीपपूजन केले जायचे किंवा दिवे लावण्याची पद्धत तेव्हापासनं पारंपरिक पद्धतीने चालू आलेली आहे. दिवा हा अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. दिवा हा प्रत्येक शुभ मंगल कार्याचा साक्षीदार असतो. म्हणून वर्षभरामधून या दिव्यांची पूजा ही दीप अमावस्येला केली जाते आणि त्याची कृतज्ञता व्यक्त केली जाते. तर ही संपूर्ण दिव्याच्या अमावस्येची पूजा जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.